नमस्कार. लातूर नंतर जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेचा असलेला मतदारसंघ म्हणजे निलंगा. 1962 पासून या मतदारसंघावर निलंगेकर कुटुंबाचं वर्चस्व राहिलंय. 1995चा अपवाद वगळता हे वर्चस्व कायम आहे. घराण्यात फूट पडल्यामुळे निलंगेकर विरुद्ध निलंगेकर अशीच लढाई 3 निवडणुकात पाहायला मिळाली. डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यानंतर संभाजी पाटील निलंगेकर यांची मतदारसंघावर पकड आहे. पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मात्र पूर्णपणे विरोधी वातावरण पाहायला मिळालं. लोकसभेत काँग्रेसला अधिक मताधिक्य मिळाल्याने संभाजी पाटील निलंगेकर चांगलेच अडचणीत आलेले दिसत आहेत. सत्तेत महत्त्वाच्या पदांवर राहून देखील मतदारसंघातील प्रश्नांना तडीस नेण्यात संभाजी पाटलांना काही यश आलेलं दिसत नाहीये. निलंग्यात असणारी बेरोजगारीची भीषणता, शिक्षण संस्थांची कमतरता, औद्योगिक प्रकल्पांचा अभाव आणि कायमचा भेडसावणारा पाणी प्रश्न या सगळ्यामुळे संभाजी पाटील निलंगेकर यांच्या विरोधात मतदारसंघात वातावरण असल्याचं चित्र आहे. त्यामुळेच लातूर तर हातून गेला, पण यंदा निलंगाही भाजपच्या हातून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. संभाजी पाटील निलंगेकरांना या मतदारसंघात टक्कर देण्यासाठी काँग्रेसमधून अनेक इच्छुक उमेदवार असले तरी निलंग्यात निलंगेकर घराण्यातील व्यक्तीच संभाजी निलंगेकर यांना पाडू शकते अशी जोरदार चर्चा आहे. काँग्रेस पक्षानेही संभाजी पाटलांचे काका अशोकराव पाटील निलंगेकर यांना पुन्हा तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. तर अशोकराव पाटील निलंगेकर यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, जिल्हा बँकेचे चेअरमॅन अशी अनेक पदे त्यांनी भूषवली आहे. शिवाजीराव पाटलांनंतर त्यांचा वारसा सक्षमपणे चालवण्याचं काम अशोक पाटलांनी केलंय. ग्रामीण भागात नेतृत्व तयार करण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. अशोक मित्रमंडळाच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला रोजगार दिला. सामाजिक प्रश्नांची जाण असलेला नेता अशी अशोक पाटलांची ओळख आहे. मतदारसंघात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. जनतेचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यात अशोक पाटील निलंगेकरांचा वाटा राहिलाय. संभाजी पाटलांविरोधात त्यांनी 2 वेळा निवडणूक लढवली, पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र यंदा लोकसभेत मतदारांनी काँग्रेसला दिलेली साथ पाहता यंदा अशोक पाटलांच्या मागे जनता उभी राहील यात शंका नाही. निलंगा मतदारसंघात लिंगायत, मुस्लिम, दलित समाजांची संख्या लक्षणीय असली तरी निलंग्यानं नेहमी मराठा उमेदवाराला आमदार केलंय. त्यामुळे यंदा पुन्हा निलंगेकरांच्या हातीच मतदारसंघाचं नेतृत्व जाणार आहे. संभाजी पाटील विरुद्ध अशोक पाटील असा अत्यंत अटीतटीचा आणि रंजक सामना आपल्याला निलंग्यात पाहायला मिळू शकतो. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि असेच राजकीय संबंधित बातम्या पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबल्यास विसरू नका. धन्यवाद.